तर आपलं इकडे चाललंय मस्तपैकी काय करणं चाललंय ते मला सांगितलं हे काय तर जो आहे मैदा. आणि आज आपल्याला करायचंय काय माहितीये का, करंजी. तुम्ही मला सांगितलंय का दिवाळी का काय करंजी? नाही हो, काय झाले माहितीये का, ते दाजीला खाऊ वाटली करंजी. हे तूप आहे थोडं गरम करून टाकलं त्यात. तर दाजी म्हणले मला ना अरे करंजी खाऊ वाटली. तर मी म्हणलं बरं बाय मी करते म्हणलं. मग आता करंजी आपली इकडं चालली. थोडं तूप टाकले, थोडं मीठ टाकणार, म्हणजे आपल्याला कसं माहिती आहे का चवी. आता याला तिंबून घेऊ आपण पाणी. आणि इकडे बघू शकताय मी बाकरू केला तयार, भावनं बिवणं बघू शकताय बा. रवा, खोबरं, थोडे तीळ, चारुळी हे सगळं भाजून घेतलंय. काजू बदाम पण टाकले, तर थोडं भाजून घेतलंय आपलं. आणि रवा पण तूप टाकून भाजून घेतला मस्तपैकी लाल होईपर्यंत. आणि आता मळते पीठ. तुम्ही कशी करताय मला नक्कीच सांगा. आता आम्ही अशी करतो खव्याची, कोणी कोणी खव्याची करतंय, कोणी कोणी खोबऱ्याची करतंय, नुसतं खोबरं खिस त्याच्यात टाकून. पण आमच्या गावाकडे आहे ना अशी केली जाते. तर याच्यात ना खसखस नाही, खसखस पण टाकते. तर याचा करंजीचा बाकूर म्हणजे काय, थोडा रवा, तीळ, साखर, खोबरं हे असं आपलं मिक्स करून द्यायचं. आणि याच्यात पिठी साखर पण टाकली मस्तपैकी. आणि म्हणलं चला आता थोडं गरम पाणी. आणि आपण जेव्हा हे असं टाकतोच नाही त्याच्यामध्ये थोडा तूप वगैरे तिंबायला, तर आहे ना त्याने मस्तपैकी अशी होऊन जाते बरं का. म्हणजे नरम होती, नरम. म्हणजे आता कसं 2-3 दिवस झाले कसं कडक होऊन जातात ना त्या, याने कसं कडक नाही होते, मस्तपैकी नरम होती बघा. अशा काही गोष्टीच. कोणी कोणी दूध पण टाकून ठेवते बरं का. दूध वगैरे नाही टाकते, पाण्याने ठेवते, गरम पाणी थोडं सोकमट.
तर बघू शकता भावांनो बहिणो मस्तपैकी आता आपल्या अशा चालल्यात करंज्या छानपैकी इकडे तळीनं चालू बघा किती छान फुगलेत बघा हे का असं मस्तपैकी छान फुगलेत बघा हे बघा मागचा कॅमेरा आहे बरं का मला माहीत नाही आता मी कशी दिसायली आणि कशी नाही मागचा कॅमेरा आहे आणि आता जरा काढते ह्या बघा या दाजीला एवढा जीव लावून पण हे दाजी आहे ना मी कदर नाही करीत भावना बहीण खरी गोष्ट सांगायची दाजी मी कदर नाहीत करीत त्यांना खाऊ वाटल्यात तर मी लगेच मग केलं नाही मग अशी म्हणलात तुम्ही किती वाजता म्हणलात मला आता किती वाजले तर आता 8:30 आहेत हे मला किती वाजता म्हणले 7:30 वाजता म्हणलेत भावना बहीण की मला ना करंजी खाऊ वाटली रे म्हणलं बरोबर आहे लगेच केलं मी एवढं जीव कोण लागेल सांगा बरं सांगा बघा किती मस्त झाली नरम मस्तपैकी हे का तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे झाले आहेत आपल्या झणझण चमचम छमछम काय करंज्या तयार तर एकदम मस्तपैकी झाल्यात भावना बहिण बघू शकता तुम्ही आणि या कधीतरी खायला माझ्या हातच्या करंज्या वाव बघा किती मस्त काय तळी आणि मस्त इकडे झाले आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका लव यू